जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की अहंकारामध्ये रावणाचे नुकसान झाले, त्याच अहंकारामध्ये कौरवांचे नुकसान झाले आणि त्याच अहंकारामध्ये कंसाचेही नुकसान झाले असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि रागामध्ये हिरण्यकश्यप प्रल्हादच्या वडिलांचेही नुकसान झाले असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अहंकार आणि क्रोध कुठल्या गोष्टीचा करू नका. साखर कारखान्याचा मालक आहे, पण त्याला शुगर झाले आहे, मग मालक होऊन काय उपयोग असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. कोटी रुपयाचा बंगला आहे, बाहेर 5-5 कार उभ्या आहेत, नोकर चाकर आहे, पण आरोग्य उत्तम नसल्यामुळे तो घराबाहेर पडू शकत नाही, मग अशा श्रीमंतीचा काय उपयोग असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण कायमस्वरूपी तरुण राहणार नाही. एक ना एक दिवस आपला मृत्यू हा नक्की आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार आणि क्रोध आणि मत्सर करू नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आजचा दिवस शेवटचा दिवस आहे असे समजून जगा. रोज सकारात्मक विचार करा, पेरेल तेच उगवेल. जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्हाला प्राप्त होईल. चांगला विचार करा, चांगलेच उगवेल. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या, कारण हा जन्म परत नाही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्या. विषयांचा उपवास करा आणि वर्तमान काळात जगा. जर दुःख आले तर हेही दिवस जातील असे तुम्ही तुमच्या मनाला सांगा आणि उत्तम कर्म करत राहावा. आणि आपल्या कर्माचे वारसही आपणच आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. सत्कर्म केली, नामस्मरण केलं, उत्तमाची कर्म केली तर मोक्षाची प्राप्ती नक्की आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. जय